जळगावच्या तत्कालीन एसपी मुंडेंचा अनिल देशमुखांवर धमकीचा आरोप आहे। गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप एसपी मुंडे यांनी केला आहे। अधिक माहिती आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय माहिती या संदर्भात? वरती एक गुन्हा दाखल करण्यात आलेला होता, ज्यामध्ये विशेष सरकारी वकील प्रवीण चव्हाण हे आता आरोपी आहेत आणि सीबीआय कडून या प्रकरणाचा तपास सुरू आहे। मात्र या सीबीआय कडून जळगावचे तत्कालीन एसपी प्रवीण मुंडे यांचं जे काही स्टेटमेंट रेकॉर्ड करण्यात आलेलं होतं, त्यावेळी हा गुन्हा दाखल करण्यासाठी अनिल देशमुखांनी या एसपींवर त्यावेळी दबाव टाकलेला होता। जवळपास 4 ते 5 फोन आहेत ते त्या एसपींना केलेले होते। शिवाय धमकीची सुद्धा भाषा वापरलेली होती आणि जबरदस्तीनं हा गुन्हा गिरीश महाजन यांना या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने अडकवण्यात येईल यासाठी कट रचलेला होता। अशा पद्धतीने सीबीआयनं जो अहवाल आहे तो पुण्याच्या कोर्टामध्ये दाखल केलेला आहे, ज्यामध्ये अनिल देशमुखांचं तत्कालीन गृहमंत्री म्हणून त्यांनी एसपींवरती दबाव टाकलेला होता आणि प्रवीण चव्हाण यांना त्यानं त्यावेळी एसपीकडे पाठवत होते आणि हे प्रकरण जे आहे ते कुठेतरी फॅब्रिक पद्धतीनं बनवण्यात आलेलं आहे। अशा पद्धतीचा सीबीआयचा हा एकूणच अहवाल आहे। पुण्याच्या न्यायालयामध्ये सीबीआयनं जो काही डिटेलमध्ये अहवाल तयार केलेला होता आणि दाखल केलेला आहे, त्यामध्ये प्रवीण मुंडे जे IPS अधिकारी आहेत त्यांच्यावरती कशा पद्धतीनं गृहमंत्र्यांनी सातत्यानं फोन करून हे प्रकरण दाखल करून घेण्यासाठी दबाव टाकला या संदर्भातली सविस्तर माहिती आहे। आणि त्याचबरोबर सरकारी वकील प्रवीण चव्हाण त्याचबरोबर या प्रकरणाचे जे काही फिर्यादी होते त्यांना अनिल देशमुख यांच्या सांगण्यावरून कमी एसपी ऑफिसमध्ये पाठवण्यात येत होतं, याचीही डिटेलमध्ये माहिती आहे। त्यामुळे अनिल देशमुखांनी जे काही आता आरोप केलेले होते आणि जे काही प्रतिज्ञापत्रावरती सह्या घेण्याचे प्रकरण आहे ते ताजं असतानाच आता अनिल देशमुखांची संदर्भातलं एक नवं प्रकरण जे आहे ते सध्या चर्चेमध्ये आलेलं आहे। निखिला, धन्यवाद कृष्णा। एकूणच माहितीबद्दल जळगावचे तत्कालीन एसपी मुंडे यांनी गृहमंत्री असताना अनिल देशमुख यांनी आपल्याला धमकी दिल्याचा आरोप केला आहे।